ओके, आज आपण डिफरन्शिएबिलिटी म्हणजे काय आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, आपण मागच्या लेक्चरला बघितलं व्हॉट इज द मीन बाय पार्शियल डिफरन्शिएट, पार्शियल डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर आपण सुरू करणार आहोत डिफरन्शिएबिलिटी. डिफरन्शिएबिलिटी म्हणजे काय हे आपण हे बघणार आहोत. वी आर गोइंग टू स्टडी another topic is important, which is the differentiability. Okay, let's so that f of x be a function of two variables depend on a domain D, which is subset of R square, and AB be any point in domain D, and A plus H B plus K be any point in a neighborhood of a point AB, and it is belongs to D. Okay, so आपण एक कोणता पॉइंट घेतला AB, A आणि B या ठिकाणी आपण कोणता एक पॉइंट घेतला आणि त्या पॉइंट एखादा आपण नेबरहुड पॉइंट घेतला आहे. कोणता पॉइंट A plus H B plus K which be any point in the neighborhood of point AB, and it is also element of D. Then the change in the function f as the point changes from AB to A plus H B plus K is denoted by delta f, and it is given by delta f is equal to f of A plus H. This is A plus H. Okay, A plus H B plus K minus f of AB. Okay, association this called as a increment of a function f at a point AB. Okay, आता लक्ष घ्या, पुन्हा सांगतो तुम्हाला ग्राफिकली. आता जर आपण या ठिकाणी असं ग्राफ काढला. ओके, ग्राफ काढल्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्वेशन केला, दिस इज द डोमेन आवर एक्स, दिस इज द एक्स अँड दिस इज द आवर वाय. ओके, आता वाय या ठिकाणी आपण ऑब्झर्वेशन केलं वाय, and suppose that this is a point A and this is a point our B, and if you combine this point A, so A to B, this is our point A. Okay, this is our point. इथे ठिकाणी आपला हा पॉइंट काय असेल तर हा A B. ओके, आता या A B, ओके, हा तुमचा पॉइंट असेल A, B. ओके, आता या ठिकाणी काय करतो मी या A प्लस A ची या ठिकाणी थोडंसं स्मॉल इन्क्रीमेंट करतो. इथे आपला काय मिळेल इथं A प्लस या ठिकाणी आपलं काय मिळेल एच. ओके, आणि या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं इथं तुम्ही स्मॉल इन्क्रीमेंट करतो बाय के, इथे आपल्याला काय मिळेल बी प्लस प्लस या ठिकाणी काय मिळेल आपला या ठिकाणी के. ओके, आणि या ठिकाणी तुम्ही कंबाईन पॉईंट या ठिकाणी कंबाईन केले, इफ वी गेट आन्सर दिस इज अ पॉईंट अवर ए प्लस के, ए प्लस एच बी प्लस के. ओके, आणि हे जे पॉइंट काय असेल तुमचे या ठिकाणी त्या ओपन त्या डोमेन डी मध्ये असेल. ओके, आता जर या ठिकाणी आपल्याला जर या ठिकाणी आपण पॉइंट चेंज केला, म्हणजे हा ए काय केला ए बी चेंज टू बाय ए मध्ये आपण इन्क्रीमेंट केली बाय एच आणि बी मध्ये आपण इन्क्रीमेंट केली बाय के, आणि या ठिकाणी एक नवीन पॉइंट मिळाला, पॉइंट मिळाला ए प्लस ए आणि बी प्लस ए प्लस एच आणि बी प्लस के. ओके, मात्र जसं आपण या ठिकाणी पॉइंट चेंज केला त्याप्रमाणे तुम्हाला जर इकडे सुद्धा फंक्शनची व्हॅल्यू मध्ये सुद्धा तुम्हाला काय मिळेल चेंज मिळेल, आणि जो चेंज असेल तो चेंज तुम्हाला किती झाला हे तुम्हाला मेजर करण्यासाठी तुम्हाला काय मिळेल या ठिकाणी. देन द चेंज इन द फंक्शन ॲज द पॉइंट चेंजेस फ्रॉम ए बी टू ए प्लस ए एच बी के इज गिवन बाय डेल्टा एफ, and it is denoted by this is the change in the given function f from point A to AB to point AH plus BK. Okay, so this is called as the increment of function f at point AB. Okay, next definition. नेक्स्ट डिफरन्शिएबल फंक्शन म्हणजे काय. ओके, आता डिफरन्शिएबल फंक्शन म्हणजे काय. सो अ फंक्शन ऑफ इज सेड टू बी एफ ऑफ एक्स वाय इज सेड टू बी अ डिफरन्शिएबल फंक्शन ॲट अ पॉइंट ए बी इफ द चेंज इन द गिवन फंक्शन डेल्टा. लक्षात घ्या, पण समजा बघा पुन्हा आपण बघू डेफिनेशन. बघा, ओके, सो डेफिनेशन a function f of x y is said to be differentiable function at point AB if the change delta f can be expressed in the form. आता आपण डेल्टा एफ ची किंमत व्हॅल्यू याला काय म्हणतात स्मॉल इन्क्रीमेंट इन फंक्शन एफ. आता हा जर डेल्टा एफ चा तुम्हाला या स्वरूपामध्ये एक्सप्रेस करता येत असेल कसा ए एच प्लस बी के प्लस एच ऑफ फाय एस के प्लस के ऑफ साय ऑफ एस के इक्वेशन 1 वेअर A and B are the constant independent of H and K, and phi and psi. So phi and psi are a function of H and K. Here function phi and psi are तुमचे काय असेल function are functions of H and K,
टेन्स टू 0 ॲट एस टेन्स टू 0 आणि वाय एस के टेन्स टू 0. म्हणजे जर तुम्हाला हा डेल्टा एफ या स्वरूपामध्ये जर तुम्हाला मांडता येत असेल, एक्सप्रेस करता येत असेल, तर आपण म्हणू शकतो की दिलेलं फंक्शन काय असेल त्या पॉईंट ए बी ला काय असलं पाहिजे, डिफरन्सिबल असलं पाहिजे. ओके, तर या ठिकाणी ए आणि बी काय दिलं आपल्याला, ए आणि बी आर द कॉन्स्टंट आणि ते काय असेल इंडिपेंडंट ऑफ एच आणि के. एक फाय काय आहे फंक्शन ऑफ एस के आणि टेन्स टू 0 एस टेन्स टू 0 आणि के टेन्स टू 0 आणि साय इज द फंक्शन ऑफ एस के इट इज टेन्स टू 0 ॲट एच आणि के टेन्स टू 0. ओके, आता हे आता बघा इथं हा जो ए एस प्लस बी के दिलेला आपल्याला हा ए एच आणि बी के आज कॉल याचं differential of f at a point a b and denoted by df. Therefore we can say that df is equal to aas plus bk. Okay, आता ही जी टर्म मध्ये कॉन्स्टंट दिला तर आपण डिफरन्शियल म्हणू शकतो ऑफ फंक्शन ऑफ ॲट पॉईंट ए बी. ओके, आणि ते डिनोटेड बाय df. df म्हणजे काय, as plus bk. ओके, सो नेक्स्ट आता पुढे बघू. ओके, आता या ठिकाणी आपल्याला दिलेले नोट दिलेले आहे. ओके, आपल्याला नोट लक्ष द्या काय नोट फ्रॉम इक्वेशन 1. तुम्ही इक्वेशन 1 जे बघितलं आपण इक्वेशन 1 आपलं काय दिलंय बघा, याला जे आपण इक्वेशन 1 दिलंय बघा, हे इक्वेशन 1 बघा डेल्टा एफ इज इक्वल टू 1 इक्वेशन 1. आता आपल्या इक्वेशन 1 आपण काय म्हणतो बघा, फ्रॉम इक्वेशन 1 ॲज एस के टेन्स टू 0 म्हणजे एस टेन्स टू 0 असेल तर आपला डेल्टा एफ सुद्धा काय म्हणजे या ठिकाणी काय म्हणेल टेन्स टू 0. Therefore, by repetition, f of a plus s b plus k minus f of a b tends to 0, and therefore again we get f of a plus s b plus k tends to f of a b. Therefore we can see that आता याच्यानं आपण काय कंक्लुजन करू शकतो की दिलेलं फंक्शन काय असेल. therefore f is the function which is continuous at a point a b. म्हणजे या ठिकाणी जर s k tends to 0 असेल तर फंक्शन f काय असेल त्या पॉइंटला काय असेल कंटिन्युअस असेल. म्हणून आपण म्हणू शकतो की एवढी डिफरन्सिबल फंक्शन इज कंटिन्युअस. म्हणजे प्रत्येक डिफरन्सिबल फंक्शन या ठिकाणी काय असेल या ठिकाणी आपलं कंटिन्युअस फंक्शन या ठिकाणी असलं पाहिजे. ओके, आता बघा अगेन नेक्स्ट नोट. आता बघा आपण इक्वेशन सेकंड आपण बघा इक्वेशन सेकंड बघा इक्वेशन 1 वरून बघू. जर के ची किंमत आपण 0 ठेवली, आता या ठिकाणी इक्वेशन 1 बघा, इक्वेशन 1 मध्ये आपण या ठिकाणी के ची किंमत या ठिकाणी 0 ठेवली बघा. इथं जर के ची किंमत 0 ठेवली ही बिकम ही टर्म काय होईल, इथं ही टर्म बिकम्स 0 आणि ही टर्म सुद्धा काय बिकम 0. मग उलट टर्म काय असेल डेल्टा एफ इज इक्वल टू एच प्लस एच ऑफ फाय ऑफ के. आता आपलं इक्वेशन 1 म्हणून आपल्याला एक मिळत आहे बघा. आता आपल्याला काय मिळलं बघा. ओके, नोट फर्स्ट. ओके, सो व्हेन के इज इक्वल टू 0 then again we get delta f is equal to ah plus h of phi of s 0 आणि आपल्या या ठिकाणी काय डेल्टा एफ इज इक्वल टू एच आणि एच इक्वल टू प्लस इथं मी एच कॉमन काढला एच प्लस फाय ऑफ एच 0 आणि इथे एच काय घेतलं मध्ये डेल्टा एच. डेल्टा एच म्हणजे काय स्मॉल चेंज इन व्हेरिएबल एच. therefore we can say that delta f by delta h is equal to a plus phi of delta 0 at delta level एच मी काय करतो दोघांसाठी लिमिट टेन्स टू 0 करतो. मग लिमिट करतो डेल्टा टेन्स टू 0. limit of delta x tends to 0 delta f by delta x is equal to limit of delta x tends to 0 a plus phi of delta x 0. आता हा एक आहे कॉन्स्टंट आहे, इट इज इंडिपेंडेंट ऑफ एच ने आपण काय केलं आहे डेल्टा एक्स. नाव कॉन्स्टंट असल्यामुळे इट बिकम्स ॲज इट इज. ओके, आता इथं फाय फंक्शन काय अर्थ फंक्शन ऑफ इथं फंक्शन काय होते फाय इज द फंक्शन ऑफ एच आणि के. ओके, हे दोघं एच आणि के चे फंक्शन होते आणि काय होते टेन्स टू 0 की जेव्हा एच आणि के काय असेल टेन्स टू 0 तुम्ही एच किंमत काय घेतली डेल्टा एक्स. मग डेल्टा एक्स टेन्स 0 असल्यामुळे बिकम फंक्शन व्हॅल्यू बिकम 0. मग आपलं काय म्हणजे शेवटी व्हॅल्यू काय होते ए प्लस लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 फाय ऑफ डेल्टा एक्स 0 बिकम्स व्हॅल्यू लिमिट बिकम 0. therefore डेल्टा एफ इक्वल टू काय तर मग दिस व्हॅल्यू बिकम डेल्टा एफ बाय डो बाय. ओके, याला काय म्हणतात dou f by dou x is equal to a. Okay, so we get dou f by dou x is equal to a. So similarly we can see that याच पद्धतीत आपण असं म्हणू शकतो. Similarly we get dou f by dou x is equal to. Similarly we can say that आता जर इथे आपण इथं काय ठेवलं आपण के ची किंमत 0 ठेवली. याचा आपण याची किंमत 0 ठेवली
if we put x is equal to 0, then we get dou f by dou y is equal to d. Okay, therefore the constant a and b are represented by the partial derivative of f with respect to x and y respectively. Okay, म्हणजे इथे तुम्हाला याची किंमत काय मिळाली, partial derivative of f with respect to x, आणि इथे तुम्हाला b काय मिळाला, partial derivative of f with respect to y. Okay, so next आता ना, okay, so therefore आपण असं म्हणू शकतो की therefore function which is differentiable at point AB possess the first order partial derivative but not conversible. म्हणजे जेव्हा डिफरन्सिबल फंक्शन काय असतं, आपण वरती बघितलं कंटिन्यूअस असतं, आणि जेव्हा बघितलं एखादा फंक्शन जर डिफरन्सिबल असेल तर त्या ठिकाणी त्या फंक्शनचे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय असतात, एक्झिस्ट असतात, पण तो कन्वर्स नाही, म्हणजे कन्वर्स ने नॉट बीट. म्हणजे याचा अर्थ काय, एखादा फंक्शन पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट असेल फर्स्ट ऑर्डर, परंतु फंक्शन डिफरन्सिबल असेलच असं नाही. ओके, आता नेक्स्ट so that the function exists which are continuous and may even possess partial derivative. आता कन्वर्स म्हणजे काय मग, what is converse part, but converse not be true. याचा अर्थ so that म्हणजे कन्वर्स काय मग, the function exists which are continuous and may even possess partial derivative at point but function काय नसेल त्या ठिकाणी डिफरन्सिबल असेल. पण काय बघितलं, फंक्शन डिफरन्सिबल असेल तर कंटिन्यूअस असेल आणि त्याचे फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट असेल, परंतु कन्वर्स इनोबेट. कन्वर्स म्हणजे काय, एखादा फंक्शन असेल त्या फंक्शनचे फंक्शन काय असेल, कंटिन्यूअस असेल, पुन्हा त्या फंक्शनचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट असतील, परंतु दिलेलं फंक्शन डिफरन्सिबल असेल असं नाही. ओके, आता या ठिकाणी आपण ए आणि बी ची किंमत शोधल्या, म्हणून आपला डीएफ काय मिळाला, डीएफ इज इक्वल टू ए डेल्टा एक्स प्लस ए डेल्टा वाय इज इक्वल टू dou f by dou x delta x plus dou f by dou y delta y. Okay, here x is equal to delta x, y is equal to delta y. Okay, आता जर f ची किंमत x ठेवली तर आपल्याला काय मिळेल, इथं f ची किंमत x ठेवला आपल्याला काय मिळेल, dou dx is equal to dou f. ओके, आता dou delta x आणि dou f by dou y काय होईल, बिकम 0. ओके, म्हणून प्लस dx is equal to आपल्याला काय मिळाला, delta x. आणि त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी f जर y ठेवला, f इज इक्वल टू y, देन dy इक्वल टू डेल्टा y, मग आपल्याला काय मिळेल शेवटी, म्हणून आपल्याला काय मिळेल, df इज इक्वल टू dou f by dou x dx plus dou f by dou y dy, where is called as a differentiable of f. Differentiable df is called as differentiable of f at point AB, where dx and dy are called as a differentiable of x and y respectively. Okay, this is important here. Next, आता बघा इथं आपण इथं मी प्रूव्ह करतो, let u be a function, let u will be a function f of x y be a difference function, let u is equal to f of x y be a differentiable function at point a and b, then by differentiation what is delta u, f of a plus s b plus k minus f of a b. therefore आता मी इंटरचेंज करायचं मी तुम्हाला काय मिळेल, f of a plus s b plus k is equal to delta u plus f of a b. आता what is u is equal to आपल्याला इथे काय दिलं आहे, f दिलेला आहे, इथं आपल्याला u is equal to दिलेला आहे f दिला, म्हणून f of a plus s b plus k is equal to delta a plus f of a b. ओके, परंतु हा जो डेल्टा f आहे, हा डेल्टा f is equal to काय, डेल्टा is equal to काय आहे, म्हणजे हा डेल्टा f नसेल, हा डेल्टा f इथे काय दिला आहे, अप्रॉक्सिमेटली. ओके, अप्रॉक्सिमेटली इथे काय असतो आपला हा df असतो, म्हणजे इथे काय मग, सो f of a plus s b plus k is approximately df plus a plus f of a b. आता what is df, df मध्ये what is df, आपण या ठिकाणी df बघितलं. ओके, इथे तुम्हाला df बघा. ओके, इथे तुम्हाला इथे df आलेला आहे, पुन्हा आपण वरती बघितलं आहे df इज इक्वल टू काय, तर इथून किंमत df ची किंमत आपल्याला इथून आपण काढली तर आपल्या या ठिकाणी आपल्याला काय मिळतं, so f of a plus f of a plus s b plus is approximately to s f x at point ab plus k f at point ab plus f of ab. Okay, therefore we get f of a plus s, therefore f of a plus s b plus k is approximate to s f x at point ab k f y at point ab plus f of ab. Okay, it's called as a approximate formula. Okay, आता a differentiable function at point A is the next note.
a differentiable function, a function differentiable at point A, this is a continuous and possess partial डेरिव्हेटिव्ह. आपण मागच्या बघितलं की एखाद्या फंक्शन ते एखाद्या पॉइंटला डिफरन्सिबल असेल तर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि जे फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी काय असते एक्झिस्ट असले पाहिजे. ओके, आता ओके, सो नेक्स्ट आवर नेसेसरी सफिशियंट कंडिशन फॉर डिफरन्शिएबिलिटी. ओके, फर्स्ट नेसेसरी कंडिशन बघा. आता मी बघू नेसेसरी कंडिशन म्हणजे काय बघू. नेसेसरी कंडिशन काय म्हणतो, that f of x y be a real valued function depend on domain D, depend on a neighborhood of point A B. If f of x y is differentiable at point A B, then the first condition is बस. तो की एक आपण फंक्शन काय डिफाइन केलेलं आहे ते f of x y की जे काय इथं डेरिव्हेटिव्ह फंक्शन इन नेबरहूड ऑफ पॉइंट ए बी. म्हणजे ए बी च्या ठिकाणी आपण नेबरहूड या ठिकाणी फंक्शन डिफाइन केलेलं आहे. फंक्शन या ठिकाणी डिफाइन केलेलं आहे बघा. कोणत्या पॉइंटला, पॉइंट ए बी च्या नेबरहूड मध्ये आपण या ठिकाणी डिफाइन केलेलं आहे. आता तो काय सांगतो पुन्हा बघा, लक्ष द्या. इफ f of x y म्हणजे दिलेलं फंक्शन तुमचं काय असेल या ठिकाणी डिफरन्सिबल असेल. ओके, f of x y differentiable at point A B, then f is a continuous at point A B. म्हणजे फंक्शन काय असेल कंटिन्यूअस असेल आणि त्याचे फर्स्ट पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे f(x) आणि f(y) या ठिकाणी त्या पॉइंटला काय असलं पाहिजे एक्झिस्ट असले पाहिजे. आपल्याला हे या ठिकाणी आज प्रूफ करायचं आहे. ओके, सो प्रूफ लक्ष द्या. ओके, सो फर्स्ट प्रूफ. आता let f of x y be a differentiable function at point A B, and let a plus a b plus k be any point of the domain D of f of x y in the neighborhood of A B. ओके, हे आपण तिकडे डिफाइन केलेलं आहे. ओके, आता अगेन डेल्टा f म्हणजे आपण आपल्यामध्ये डेल्टा f इक्वल काय आहे f of a plus l b plus k म्हणजे f of a b. आणि अगेन आता फंक्शन आपलं काय दिलेलं आहे ठिकाणी बघा. या ठिकाणी फंक्शन काय दिलेलं आहे डिफरन्सिबल. डिफरन्सिबल फंक्शन म्हणजे काय, जर या डेल्टाला तुम्हाला या स्वरूपामध्ये एक्सप्रेस करता येत असेल तर आपण म्हणू शकतो की दिलेलं फंक्शन काय असेल डिफरन्सिबल आहे. म्हणून मी बाय डेफिनेशन डिफरन्सिबल दिला म्हणून मी काय केलं, याचा अर्थ आपण डेल्टाला या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण एक्सप्रेस करू शकतो. ओके, सो देयरफॉर डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा एफ इज इक्वल टू ए एच. सो ए एच, ओके, दिस इज एच. So AS plus BK plus H of phi of SK plus K of psi of SK is the equation 1, where A and B are the constant independent of H and K, and phi and psi are the function of H and K tends to 0 as SK tends to 0. आता बघा, आता काय करायचं बघा. आता बघा. ओके, आता काय करतो इथून इक्वेशन 1 ला काय करतं लिमिट घ्यायचं. सो टेकिंग लिमिट बोथ साइड ऑफ इक्वेशन 1 as sk tends to 0 we get limit of sk tends to 0 f of a plus s b plus k म्हणजे f of a plus a f of a b. आता बघा हे जे इक्वेशन 1 तुम्ही बघितलं या ठिकाणी इक्वेशन 1 लक्षात घ्या. ओके, इक्वेशन 1 आपण याची लिमिट घेतली बोथ साइड as sk tends to, आता s tends to म्हणून काय become tends to 0, k tends to become tends to 0 आणि इथं s पुन्हा tends to काय 0 म्हणजे tends to 0 आणि k tends to काय म्हणजे become tends to 0. आता हे संपूर्ण व्हॅल्यू काय becomes लिमिट घेतलं तर संपूर्ण व्हॅल्यू काय होईल tends to 0 ला. ओके, म्हणजे मी आपण या ठिकाणी तेच घेतलेलं आहे बघा. हा बघा या ठिकाणी घेतलेलं आहे तेच त्याच पण आपण घेतलं बघा. सो टेकिंग बघा. So we get limit s tends to ask tends to 0 f of a plus s b plus k म्हणजे f of a becomes 0. अगेन आता हे फंक्शन काय कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. कॉन्स्टंट मध्ये आपण सबट्रॅक्ट करायला आपण लिमिट सॉल्व करायला आपण काय होईल लिमिट s k tends to 0 f of a plus s b plus k is equal to f of 0. मग आता हे जर फंक्शन मी बघितलं
लिमिटिंग व्हॅल्यू इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ फंक्शन आपण म्हणू शकतो की दिलेल्या फंक्शन त्या पॉईंटला काय असेल कंटिन्यू जर एफ ऑफ एक्स वाय इज कंटिन्यू ॲट पॉईंट ए बी ओके त्यानंतर आता आपल्याला शोधायचं की दिलेलं फंक्शन काय असं पाहिजे एक्झिस्ट असं ओके आता मी के झिरो पुट करू इक्वेशन 1 आता इक्वेशन 1 मध्ये आपल्याला काय मिळेल डेल्टा एफ इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एस बी मायनस एफ ऑफ ए इज इक्वल टू ए एच प्लस एच प्लस एच ऑफ फाय ऑफ एच झिरो आता हे हा जो एच आहे हा एच इथे कॉमन आहे कॉमन असतं मग इथं त्याला मी घेतल्यानंतर मग इथं काय मिळेल एफ ऑफ ए प्लस एच f of a plus s b minus f of a b upon s is equal to a plus phi of h 0 so here we limit the t to 0 on both sides so we get value so what is this by definition of this is the fx at point ab with partial derivative of function f at point a partial derivative of function f with respect to x at point ab and इथं तुम्ही change to become tends to 0 होईल आणि आपल्या काय मध्ये शेवटी आपला कॉन्स्टंट ए ओके म्हणून therefore a is equal to partial derivative of function f with respect to x at point a b okay therefore we consider की partial derivative of given function x fx exists at point a b okay आता त्याचप्रमाणे बघायचं का त्याचप्रमाणे बघा त्याचप्रमाणे आपण येथे बघा जे आपण सिमिलरली जर आपण या ठिकाणी h ची किंमत 0 ठेवली इक्वेशन 1 मध्ये या ठिकाणी आपण k ची किंमत h ची किंमत येथे काय करायची 0 ठेवायचे 0 ठेवणार इथे काय मिळेल आपल्याला b आपण नोट्स मध्ये बघितलेलं आहे ओके सो b इज इक्वल टू partial derivative of function f with respect to y at point ab therefore we consider the partial derivative of function f with respect to y at point ab is exists therefore we consider function is continuous as well as function is partial derivative are exist first okay आता बघा तुम्हाला पुन्हा बघा इथे काय म्हणतो की फंक्शन काय असेल डिफरन्शिबल असेल त्या ठिकाणी इथं काय समजतो की फंक्शन काय असेल कंटिन्यूअस असेल आणि पुन्हा त्याचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी काय असते फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी एक्झिस्ट असले पाहिजे आता बघा सेपरेशन कंडिशन सांगा बघा आता आपण बघितलं की मागच्या नोट्स मध्ये की एखादा फंक्शन कंटिन्यूअस असेल आणि त्याचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह असेल त्याचा अर्थ असं होत नाही की दिलेलं फंक्शन काय असेल दिलेलं फंक्शन या ठिकाणी काय असेल पार्शियल डिफरन्शिबल असले या ठिकाणी आपण म्हणू शकत नाही ओके आता सफिशियंट कंडिशन या ठिकाणी काय सांगतो बघा बघा आता सफिशियंट कंडिशन लक्षात घ्या बघा if a बघा statement if point ab is the point of the domain of the differentiation of function f okay म्हणजे एखादा फंक्शन तुम्हाला दिला पॉईंट दिला असेल ए हा ए आहे कोणते पॉईंट असेल की जो फंक्शनच्या डोमेन मध्ये असेल फंक्शन एफ च्या डोमेन मध्ये तसे द्या कसा असेल लक्षात घ्या की fx इज अ कंटिन्यूअस ओके इथे आपण काय दिलंय की फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ f विथ रिस्पेक्ट टू x काय असेल कंटिन्यूअस असेल आणि त्याचा fy एक्झिस्ट असेल ॲट पॉईंट ab देन वी कॅन से दॅट फंक्शन इज डिफरन्शिबल ॲट पॉईंट ab ओके आता आपण काय एका फंक्शन आपण एखाद्या फंक्शनला डिफरन्शिबल किंवा म्हणू शकतो की पॉईंटला तर त्याचा फर्स्ट पार्ट म्हणजे fx म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ f विथ रिस्पेक्ट टू x काय असेल कंटिन्यूअस असेल आणि fy काय असेल त्याचे एक्झिस्ट असेल ॲट पॉईंट ab जे आपण म्हणू शकतो की दिलेलं फंक्शन त्या पॉईंटला काय असलं पाहिजे डिफरन्शिबल या ठिकाणी असलं पाहिजे ओके तर प्रूफ बघा again by definition we define function let f of x y b आणि function define domain d such that partial let a b आणि point domain d and let a b at a point इथे बघा मी एक पॉइंट घेतला डोमेन मधला a b आणि त्या करस्पॉन्डिंग काय घेतला नेबरहूड घेतला so a plus s b plus k b आणि point of domain d in the neighborhood of point a b okay आता आपल्याला काय शोधायचं की डेल्टा f आता फंक्शन डिफरन्शिबल असेल पण डिफरन्शिबल चा अर्थ काय मग की आपण त्या डेल्टा f ला कोणत्या स्वरूपामध्ये एक्सप्रेस करता पाहिजे ah plus bk plus h of phi of sk plus k of psi of sk बाय डिफरन्शिबल जे तुम्ही बघितलं तर हा या डेल्टा आपण त्या स्वरूपामध्ये एक्सप्रेस करू शकत असेल तर आपण म्हणू शकतो की दिलेलं फंक्शन काय असेल त्या पॉइंटला डिफरन्शिबल असलं पाहिजे ओके आता बघा सो आपण डेल्टा f घेतला डेल्टा ची डिफरन्स माहिती आपल्याला f of a plus s b plus k म्हणजे f of a b ओके आता इथे मी काय करतो f of a plus s f of a plus a
बी प्लस के एफ ऑफ इथे मी ऍड आणि सेपरेट करतो, ही टर्म एक मी ऍड आणि सेपरेट करतो. मग इथे काय मिळेल बघा, एफ ऑफ ए प्लस एस बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी प्लस के प्लस एफ ऑफ ए बी प्लस के मायनस एफ ऑफ बी इक्वेशन 1. आता बघा